Hello students, we are going to solve this question from current electricity chapter. आपल्याला दोन पॉइंट्स दिलेत A आणि B आणि त्यांच्या अक्रॉस तीन रेझिस्टर्स दिलेत ज्या तिघांची व्हॅल्यू आहे R आणि आपल्याला A आणि B च्या अक्रॉस इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स शोधायचा आहे. हे करण्याचा एक शॉर्टकट सांगणार आहे मी तुम्हाला. असं समजा की A आणि B पॉइंटच्या अक्रॉस एक बॅटरी कनेक्टेड आहे जिचं EMF आहे V व्होल्ट. आता जर या पॉइंटचं पोटेन्शियल V असेल तर मध्ये कुठलाही रेझिस्टर कॅपॅसिटर कनेक्टेड नाहीये, तर या पॉइंटचं पोटेन्शियल पण V आहे. जर याचं V आहे तर याचं सुद्धा V आहे. आता इथून एक वायर कनेक्ट केली आहे आणि मध्ये कुठलाही रेझिस्टर नाहीये, तर या पॉइंटचं पोटेन्शियल पण V आहे. सिमिलरली जर या पॉइंटचं पोटेन्शियल 0 असेल तर मध्ये कुठलाही रेझिस्टर नाहीये, तर या पॉइंटचं पोटेन्शियल पण 0, याचं 0 तर याचंही 0. आता इथून एक वायर कनेक्ट केली आहे जिथे कुठेही मधला रेझिस्टर नाहीये, तर या पॉइंटचं पोटेन्शियल पण 0. आता बघा या सगळ्या डायग्राम मध्ये तुमच्याकडे दोन पोटेन्शियल्स आहेत, एक आहे V आणि दुसरा आहे 0. आता हा पहिला रेझिस्टर बघा, हा रेझिस्टर V आणि 0 च्या अक्रॉस कनेक्टेड आहे, तो आपण दाखवला, मी याला मार्क केलं. आता दुसरा रेझिस्टर बघा, हा सुद्धा V आणि 0 च्या अक्रॉस कनेक्टेड आहे, तर तो मी इथे लिहिला, हा झाला R, मी याला मार्क केलं. आणि हा तिसरा रेझिस्टर सुद्धा V आणि 0 च्या अक्रॉस कनेक्टेड आहे, तर तो मी इथे लिहिला आणि हा झाला तिसरा रेझिस्टर, मी याला मार्क केलं. आता तुम्ही केअरफुली बघत असाल तर हे तिन्ही रेझिस्टर V आणि 0 च्या अक्रॉस कनेक्टेड आहेत. याचा अर्थ तिन्ही रेझिस्टर्स हे तिन्ही सेम पोटेन्शियल डिफरन्सच्या अक्रॉस कनेक्टेड आहेत. याचा अर्थ हे तीन रेझिस्टर्स पॅरलल मध्ये आहेत आणि पॅरलल मध्ये आपल्याला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे, 1/R इक्विव्हॅलंट इज 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. आता तिन्ही रेझिस्टर्स जर R असतील तर हे आपल्याला मिळणार आहे 1/R प्लस 1/R प्लस 1/R विच इज गोइंग टू बी 3/R. आणि जर तुम्ही इक्विव्हॅलंट रेझिस्टन्सचं इक्वेशन बघितलं तर ते असणार आहे तुमचं R/3. देअरफॉर ऑप्शन बी इज करेक्ट.